अतिशय सूक्ष्मतेमधलं हे ज्ञान आहे. पण पीपीटी एवढ्यासाठी केला की आपल्याला ते सार भाग समजला पाहिजे ना. ते हे मुख्य आहे ते आपण विसरून जातो आणि फक्त कथा लक्षात राहतात. कथा हे ज्ञान समजण्यासाठी आपल्याला दिलेले असतात, तर त्याच्यामधून ते आपल्याला मिळालं पाहिजे, आहे की नाही. आता ह्याच्यामध्ये बराचसा भाग आहे. तर तुम्ही जर काही प्रश्नावली तयार केली तर आपण अजून त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं हे करू शकतो, आहे की नाही. तर पहिल्या 10 भागांमध्ये काय आहे, तर पहिली गोष्ट काय आहे ते म्हणजे वैराग्य. वैराग्य कसं प्राप्त करायचं, हा प्रश्न आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर तो हे जे आहेत पियुषवत मानायचे जे 5 आहेत, ते आर्जव. त्याच्यानंतर पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्यानंतर अजून काय आहे, दया, आर्जव. त्यानंतर क्षमा, सत्य. हे सगळं जे आहे याला कसं मानायचं, पियुषवत मानायचं. त्यानंतर आहे तुम्ही साक्षी आहात. हे सगळं जे काय दिसतंय, हे सगळ्याचे तुम्ही कोण आहात, साक्षी आहात. तुमच्या शरीराचे सुद्धा तुम्ही साक्षी आहात. शरीर म्हणजे तुम्ही नाही आहेत. तर हे जाणून घेणं. आणि त्यानंतर तुम्ही शुद्ध चैतन्य आहात. आणि मी करताही नाही आणि मी भोगताही नाही आहे. हे ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. आपण अडकतो कुठे, कर्तापण मध्ये अडकतो. बघा, सगळी होड, सगळी स्पर्धा कशासाठी चाललेली आहे, कर्तापणासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण सगळं चाललेलं असतं. आणि त्यातून दुःख प्राप्ती होते. सुख मिळवायचं असेल तर मी करताही नाही, मी भोगताही नाही. हे मी समजून घेतलं पाहिजे. हेच ज्ञान आहे. हेच सगळ्यात महत्वाचं ज्ञान आहे. आणि आपल्या जीवनामध्ये सुखप्राप्ती करायची असेल तर आपला राग कमी असला पाहिजे आणि इमानदारी आपल्यामध्ये असली पाहिजे. ह्या 2 गोष्टी असल्या की मग आपण जीवनामध्ये सुखी होतो. बऱ्याच वेळेस आपल्यामध्ये संशय निर्माण होतो. तर संशय आपल्यातला जातो कसा, तर एक तर मनानं मिटवतो आपण काही ज्ञानामुळं. काही ठिकाणी आपण विचारतो, त्याचं कन्फर्मेशन करतो प्रश्न विचारून. त्यामुळं सुद्धा आपला संशय दूर होतो. तर तुम्ही स्वतःच्या मनानं ज्ञान प्राप्त करून किंवा इतरांना विचारून कशाही पद्धतीनं असेल, पण आपल्यातला संशय दूर केला पाहिजे. संशय जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या ज्ञानामध्ये प्रगती नाही होत, आपली प्रगती नाही होत आणि दुःख आपल्या जीवनातलं दूर नाही होत. नंतर आहे धर्माच्या बाबतीत सांगितलेलं आहे की धर्मो रक्षती रक्षिता. आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. धर्म म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. जे आपल्याला थांबून ठेवतंय, आपल्याला खाली पडू देत नाही, आपली प्रगतीमध्ये आपल्याला सहकार्य करते, असे सगळे कर्म हे काय आहेत, धर्म आहेत.
एक दुसऱ्यांची मदत करतो आपण. क्षमा म्हणजे सहनशीलता आहे. सहनशीलता आपली जर वाढली तर त्यामुळं काय होतंय, चुका कमी होतात, पश्चाताप होत नाही जास्त, सहनशील असलो म्हणजे आपण. आणि त्यामुळं सुख मिळते, सुख प्राप्ती होते. म्हणून आपल्या वाणीमध्ये सुद्धा ती सहजता, ती प्रामाणिकता आली पाहिजे. म्हणून गुरुदेव आपल्याला काय म्हणतात, दोनच शब्द बोला, परंतु प्रामाणिकतेनं बोला. दिखावा करू नका, सहजतेमध्ये राहा. आणि तुम्ही स्वतः आपल्या आतमध्ये एक निर्णय करा की मी दुःखी होणार नाही, दुःखी राहणार नाही, दुःखी होणार नाही. हे जेव्हा आतमध्ये आपण निश्चय करतो, त्यावेळेस आपण सुखी राहतो. आणि हा जो संतोष आहे, तोष आहे, तर हे कशामुळं आपल्याला हा मिळवावा लागतो, पुरुषार्थ करून मिळवायचा. आपल्या काही धारणा असतात, त्याच्यानं मिळवायच्या, नियमानं मिळवायचा, प्रयत्न करायचा, तर आपण संतोषमध्ये राहतो. आणि त्यासाठी एकच महत्वाचं आहे, ते म्हणजे आतमध्ये मी समजलं पाहिजे की मी सुखी आहे, सुखी राहणार, मी आनंदी आहे, मी आनंदीच राहणार. मग त्यासाठी तुम्ही ध्यान करता, साधना करता, तर हे त्याला सहाय्यक आहे, सपोर्टिव्ह आहे. परंतु आतमध्ये जे येत आहे संतोष, तो आतून आला पाहिजे. आणि मग त्यासाठी करावं काय लागेल आपल्याला, तर व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती ह्याच्याशी आपला आनंद जोडायचा नाही, आपला हॅपीनेस कधी जोडायचा नाही त्याच्याशी. नाहीतर मग काय होतंय, व्यक्तीसोबत जोडलं, थोड्या वेळासाठी तुम्ही आनंदी राहाल, वस्तूसोबत जोडलं त्याच्याशी राहाल, परिस्थितीशी जोडलं तर त्याच्याशी थोडा वेळ तुम्ही आनंदी राहाल, पण पुन्हा तुमच्या मागे दुःख येईल.